आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील सैतानी गावात एका शेतकऱ्यानं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अत्यंत अनोखे आंदोलन केले आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी आणि फसवी असल्याचा आरोप करत सरसकट कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी प्रमोद पाटील यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडले। सैताने गावातील विठ्ठल मंदिर परिसरात गावकरी आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते। आंदोलनाला सामाजिक आणि धार्मिक स्वरूप देण्यासाठी भजन कीर्तनाचं आयोजन करण्यात आले। त्यानंतर शेतकरी प्रमोद पाटील यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। या अंत्ययात्रेला पोलिसांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी आणि ग्रामस्थांच्या आग्रहामुळे अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली। अंत्ययात्रा गावातील विहिरीजवळ पोहोचल्यानंतर आंदोलनानं नाट्यमय वळण घेतले। प्रमोद पाटील यांनी आपण आत्महत्या करणार नसून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन करत असल्याचं स्पष्ट केलं आणि तिरडीवरचे कपडे काढून थेट विहिरीत उडी घेतली। विहिरीतील पाण्यावर तब्बल अर्धा तास तरंगत राहून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला। विशेष म्हणजे यावेळी त्यांनी योगाभ्यासाचे प्रात्यक्षिकही सादर केले। या अनोख्या आंदोलनामुळे उपस्थित नागरिक, ग्रामस्थ आणि प्रशासनही काही काळ स्तब्ध झाले। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनानं तातडीनं लक्ष द्यावे आणि सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। सर्वप्रथम विहिरीपासून प्रत्येकाने 10 फूट दूर व्हायचंय। पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करत आहे, 10 मिनिटं दूर व्हायचंय, 10 फूट दूर व्हायचंय। आपल्याला पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचंय। मी सर्वांना नम्रतेची विनंती करतोय, मी पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती करतोय की साहेब आम्हाला फक्त 10 मिनिटं द्या, आम्हाला फक्त 10 मिनिटं द्या आणि सरकारचा निषेध म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, बाहेर निघा, समोर तिथं कोणी जाऊ नका, युवकांनी सहकार्य करा, गावातील युवकांनी सहकार्य करा। सर्वांना नम्रतेची विनंती, मीडिया पत्रकार विशिष्ट कोणी थांबू नका, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, सर्वजण साईडला व्हा। शेतकरी पुत्रांना नम्रतेची विनंती, शेतकरी पुत्रांना नम्रतेची विनंती, बाजूला सरका, बाजूला सरका, एका साईडला बसा। प्रबोध लवकरच आपल्याकडे येतील आणि सगळ्यात टाकतील। प्रबोध आपल्याकडे